IQ टेस्टमध्ये काय होतं, मी जे आधी शिकलोय त्याची ती परीक्षा असते. ती माझ्या बुद्धीची परीक्षा नाही आहे. त्याला जरी तुम्ही बुद्ध्यांक म्हणत असलात तर ती अवैज्ञानिक संकल्पना आहे. ती माझ्या स्मरणशक्तीची परीक्षा आहे किंवा मी जी काही त्याची प्रॅक्टिस केली त्याची परीक्षा आहे. आपण शाळेत परीक्षा कशाच्या घेतो? फार झालं तर भाषिक बुद्धिमत्ता आणि गणिती तार्किक बुद्धिमत्ता. त्यांना बुद्धिमान म्हटलं जातं. पण एखादी मुलगी अतिशय तरल अशा पदलालित्याने नृत्य करते, तिला तुम्ही बुद्धिमान नाही म्हणत. तिला तुम्ही फार झालं तर नृत्यांगना म्हणता. किंवा ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्समध्ये ज्यांनी सुवर्ण पदकं वगैरे मिळवली त्यांना तुम्ही ते ॲथलीट वगैरे म्हणता. त्यांना तुम्ही बुद्धिमान नाही म्हणत. माणसाचं मूल हे बहुविध बुद्धिमत्तांचा पट घेऊन जन्माला येतं. आपल्याला तिथे लक्षात घेतलं पाहिजे की आपण खूप उत्क्रांत झालेले आहोत. टिकून राहण्यासाठी या सगळ्या बुद्धिमत्तांची गरज असते. जर तुम्ही आता ChatGPTकडे किंवा एकंदर कृत्रिम बुद्धिमत्तेकडे बघितलं तर भाषिक आणि तार्किक या 2 प्रांतामध्ये तो आहे. उरलेल्या प्रांतात तो नाहीच आहे.